जालना शहरातील जैन इंग्लिश स्कूल येथील 10वीच्या परीक्षा केंद्रावर 21 फेब्रुवारीला झालेल्या उर्दू विषयांच्या परीक्षेदरम्यान 40 ते 45 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब आणि बुरखा काढण्यास भाग पाडणाऱ्या प्राचार्य सीमा कुलकर्णी यांना निलंबित करून जैन स्कूलची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी एका शिष्टमंडळानं आज जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे। या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलंय की परीक्षा सुरू असताना प्राचार्य सीमा कुलकर्णी 40 ते 45 मुस्लिम विद्यार्थिनींना अन्यायकारक वागणूक दिली। हॉलमध्ये प्रवेश दिल्यानंतर पुन्हा बाहेर बोलावून त्यांच्या समोरच हिजाब आणि बुरखा काढण्यास भाग पाडले। आमच्याकडे कोणतेही अप्रामाणिक साधने नाहीत अशी विनंती या विद्यार्थिनींनी केली आणि संशय असेल तर तपासणी करून पाहावे असे त्या सांगत असतानाही जबरदस्तीनं बुरखा आणि हिजाब काढण्यास भाग पाडण्यात आले। बुरखा आणि हिजाब काढला नाही तर परीक्षेला बसू दिलं जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। संतापजनक बाब म्हणजे या विद्यार्थिनींची तपासणी खुल्या मैदानात सर्वांसमोर करण्यात आली आणि बुरखा काढण्यास भाग पाडले। ही तपासणी बंद खोलीतही करता आली असती। महिला पोलीस किंवा महिला शिक्षकांच्या उपस्थितीत ही तपासणी होणं आवश्यक असताना विद्यार्थिनींना सर्वांसमोर सार्वजनिकरित्या अपमानास्पद वागणूक देण्यात आली। बुरखा काढून संपूर्ण परीक्षा द्यावी लागली, त्यामुळे त्यांना असुरक्षित वाटत होते। या प्रकारचा त्यांना मानसिक ताण आला। ही घटना स्कूलच्या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट आहे। या घटनेमुळे पालक आणि समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणाची तपासणी करून प्राचार्य सीमा कुलकर्णी यांच्यावर तातडीनं कारवाई करून स्कूलची मान्यता रद्द करण्यात यावी तसेच अशा घटना टाळण्यासाठी महिला पोलीस आणि महिला पर्यवेक्षक परीक्षा केंद्रावर तैनात करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। आज जे तर शिक्षणाधिकारी मॅडमकडे आम्ही एक मागणी आणि निवेदन केलेलं आहे। 21 तारखेला जैन इंग्लिश शाळेमध्ये सध्याचे 10वीचे बोर्डाचे परीक्षा सुरू आहे। त्या परीक्षेमध्ये आमची मुस्लिम समाजाची जे मुलं आहेत मुली, त्या मुलींना तिथले जे मॅडम आहेत कुलकर्णी मॅडम, त्यांनी जे तर जाणून बुजून काही कारण नसतानाही त्यांचे बुरखे आणि हिजाब काढण्याचा त्यांनी जे तर ते प्रकरण केलेलं आहे। जे की माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडून जे तर ग्रीन सिग्नल भेटलेलं आहे आणि जे तर प्रशासनाचा असं कोणताही निर्णय किंवा GR नाही आहे ज्यामध्ये आपण जे तर अशी काही घटना केली पाहिजे होती आणि त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या आहे आणि बाकी इतर समाजामध्ये खूप रोष आहे। आम्ही या निवेदनामार्फत जे तर मागणी केली की अशा जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये जितकेही केंद्र प्रमुख आहे आणि केंद्र आहे त्याकडे आपण स्वतः लक्ष देऊन जे तर अशी घटना यापुढं झाली न पाहिजे त्यासाठी आम्ही मागणी केली आणि या शिक्षकांना निलंबित त्वरित केले पाहिजे आणि कायद्याचं आणि GRचं पालन केले पाहिजे अशी आम्ही मागणी केली। काय नाव आपले? माझं नाव माजी नगरसेवक शेख शाकीर। यापुढे जर का अशी घटना झाली तर आम्ही खपून घेणार नाही आणि यापुढे आम्ही सर्व समाजातर्फे मोठं आंदोलन करणार आहे। मुली कोणतीही समाजाची असो ती आमची बहिणी आमची मुलगीसारखी असते, त्यांना त्यांची इज्जत दिली पाहिजे। NTV न्यूज मराठी, जालना।